आतापर्यंत मी हा चौथा प्रयोग पाहिलेला आहे आणि प्रत्येक वेळेला एक त्या नाटकाची जी पकड आहे त्या नाटकाने पकड घेतलेली आहे असं मला वाटतं. आणि त्याला कारण कदाचित त्याचा जो शाहिरी बाज आहे, त्यातलं संगीत आहे, ते संगीत तुम्हाला धरून ठेवतं, पकडून ठेवतं आणि त्यातून जे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अफाट आहे असं मला वाटतं. कारण मी ज्यावेळेला प्रयोग पहिला पाहिला होता त्यावेळेला राजकुमार कांगणे यांचं जालन्यावरून आलेली सगळी टीम होती, एकदम रॉ खरं तर सुरुवातीला होती, पण ती कधीच रॉ वाटली नाही. इतकं म्हणजे पहिल्यांदा मी पाहिलेल्या नाटकामध्ये जो जोर होता तो आजही आहे, हे फार मला महत्वाचं वाटतं. आणि मुख्य म्हणजे त्यांना जे म्हणायचं आहे ना ते म्हणजे आज एक 15 वर्ष समजा ते नाटक करतायत ते, आणि 15 वर्षामध्ये जशी जशी राजकीय परिस्थिती बदलते आहे, जसजसं वातावरण बदलतं आहे, ज्या ज्या घडामोडी घडतायत त्याच्याकडे सुद्धा त्यांचं बारीक निरीक्षण आहे. म्हणजे आपल्याकडे तो लोकनाट्यांचा प्रयोग करतात, त्याच्यामध्ये सतत राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य असतं, तसं भाष्य आपल्याला ह्या नाटकामध्ये सतत दिसतंय. आज मला वाटतं की आता ह्या नाटकात सुद्धा, आजच्या प्रयोगामध्ये सुद्धा आत्ताच घडामोडी सगळ्या झालेल्या आहेत त्याच्यावरती पटकन कुठेतरी बारीक भाष्य येते आणि ते बरोबर चप्पल बसवत आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या नाटकाचं मला वाटतं त्याच्यामध्ये ते यश आहे असं मला वाटतं. त्याचं कारण हे आहे की ह्या नाटकांनी प्रेक्षकाला विचार करायला भाग पडणं किंवा त्याला आठवण करून देणं काय काय चाललेलं आहे आजूबाजूला. म्हणजे अनेकदा आपल्याला हसायला येतं ज्या ज्या कमेंट्स त्याच्यामध्ये येतात त्याच्यातनं, पण तो सगळा एक राजकीय आणि सामाजिक उपरोध आहे ना, तो फार अचूकपणे ही सगळी जण म्हणजे राजकुमार किंवा त्यांची सगळी टीमच आहे ती फार छान पकडतात. त्यामुळे मला वाटतं की कन्सिस्टन्सी आहे त्या प्रयोगामध्ये, व्यवस्थित आहे. आणि आज संभाजी आणि ज्ञानेश महाराज होते त्यामुळे वेगळी मजा आली. संभाजीला स्टेजवर काम करताना पाहणं हा एक आनंद होता पहिल्यांदाच. हो, हा यमाची भूमिका मला यातली फार महत्वाची ह्यासाठी वाटते की तिथून शिवाजीला शोध घेण्याचा एक प्रक्रिया सुरू होती. 350 वर्ष शिवाजी कोण होता, म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेने हे पुस्तक लिहिलेच आहे आणि लोकांना नेमका तो कळलाय का, आपल्याकडे तो कसा पोहोचलाय. बखरीतला पोहोचलेला शिवाजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही, तो फक्त इतिहासाच्या अभ्यासकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण जो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला शिवाजी आहे तो अनेक लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या कल्पना विलासाप्रमाणे पोहोचलेला आहे. आणि त्याचा इथे ह्याचं खंडन केलेलं आहे ह्या नाटकामध्ये, हे मला फार महत्वाचं वाटतंय. आणि शिवाजीचा जो जिरे टोप आहे तो घेऊन तो यम फिरतोय सगळीकडे आणि ह्या टोपाच्या मापाचं डोकं म्हणण्यापेक्षा मेंदू, विचार करणारा मेंदू आपल्याला सापडेल का, ही खूप महत्वाची टॅगलाईन आहे ह्या नाटकाची असं मला वाटतं. आणि तो त्या विचाराच्या माणसाच्या शोधात आहे आणि तो म्हणतो की अशा हा मेंदू सगळ्यांना फिट होऊ दे. शेवटी ते म्हणते ते फार सॉरी तो जिरे टोप आहे तो सगळ्यांच्या फिट होऊ देत, त्या हा म्हणजे शिवाजी सारखा मेंदू सगळ्यांना मिळू देत, शिवाजी सारखा विचार करणारा माणूस सगळ्यांना मिळू देत. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या काळात शिवाजी सांगणंच खूप महत्वाचं आहे मला वाटतं. आपण आज शिवाजी नुसतं बोलू शकत नाहीये, शिवाजी महाराज बोलायला लागतं, छत्रपती. पण मला नेहमी वाटतं की शिवाजी महाराज हे आपल्या रयतेच्या कायम जवळचे राहिलेले, जसा एखादा सख्खा भाऊ असावा, आपला सखा असावा ज्याच्याकडे आपण सगळं सांगू. पण जनता सगळं महाराजांपुढे सगळं बोलत होती त्या काळामध्ये आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांना समजत होते. त्यामुळे आपल्याला कायम तो आपल्या जवळचा माणूस वाटलाय जो आपले प्रश्न सोडवेल. आणि जो माणूस आपला प्रश्न सोडवतो तो आपल्या जवळचा असतो, त्याला आपण खूप असं देवत्व वगैरे देत नाही, तो आपल्यासारखा एक माणूस असतो. आणि आपल्याकडे नेहमी मला आता वाटतं की सगळ्याच महापुरुषांना आपण आता ह्या महापुरुषांना देवत्व देऊन त्यांना मंदिरात बंद करायचं. त्याच्यामध्ये फार एक चांगलं वाक्य जे आहे की आंबेडकर आमच्याकडे जर असते तर आम्ही आंबेडकरांची देवळं बांधली असती आणि रोज आरत्या गायल्या असत्या. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये गुंतून ठेवायचंय की तुम्ही सगळ्या त्यांच्या विचारांना बाजूला करा आणि त्या माणसानं फक्त देवत्व द्या आणि त्यांचं ग्लोरिफिकेशन करा, त्यांचं उदात्तीकरण. हा एक त्याच्यावरती जे अगदी भेदक भाष्य आहे असं मला वाटतं. आणि ते आजच्या काळामध्ये, कारण आपण सगळ्यांनीच धर्माच्या नावावर असू देत किंवा कशाच्याही सगळ्याच मोठ्या पुरुषांच्या महापुरुषांच्या किंवा सगळे विचारी ज्यांनी काही वेगवेगळे विचार दिले त्या सगळ्यांना आपण एका अशा ह्याच्यामध्ये बंदिस्त करायला लागले देवत्वाच्या ह्याच्यात. आणि मग विचार संपतो आणि मग फक्त देव उरतो आणि आरत्या उरतात. ते होऊ नये हा प्रयत्न हे नाटक करतंय आणि ते सांगते असं मला वाटतं.